सो हेलो एव्हरीवन, अशी केली होती मी तयारी स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातला जाण्यासाठी. तर अशा पद्धतीने आमची सगळी फॅमिली आम्ही एक बस केली होती. सगळेजण मस्तपैकी बसले होते नाश्ता वगैरे करून. आणि आता आम्ही निघालो होतो एकता नगरला. स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे जिथे आहे वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू, ते बघण्यासाठी आम्ही चाललेलो होतो. तर बघा, अशा पद्धतीने खूप सारी गर्दी होती आणि आम्ही दोघंही लाईनमध्ये होतो आणि आमची पूर्ण फॅमिली पण लाईनमध्ये होते. तर अशा पद्धतीने बस वगैरे येत होत्या, सगळ्यांना घेऊन वगैरे जात होत्या आणि त्याही AC च्या बस होत्या. तुम्ही खाली बघू शकता की पूर्णपणे इथे पाऊस झालेला आहे त्यामुळे सगळं ओलं ओलं होतं. इथे ऊनही वरतून लागत होतं खूप. तर अशा पद्धतीने बस आहेत, तुम्ही बघू शकता. या अशा बस येतात आणि सगळ्यांना घेऊन स्टॅच्यूजवळ जातात, तिथे नेऊन सोडतात आणि आणून सोडायचंही काम करतात. खूप अशी भारी सोय मोदींनी या ठिकाणी केलेली आहे. तुम्हीही गुजरातला जर कधी आले तर एकता नगरला नक्की भेट द्या. बघण्यासारखं खूप आहे इथे. स्टॅच्यू वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू आहे आणि त्यासोबत जंगल सफारी म्हणजे जंगलचं जिथे प्राणी वगैरे असतात त्यांचीही सोय वगैरे केलेली आहे. खरंच खूप मस्त आहे आणि कुठेही आपल्या पायी चालायची गरज नाही आहे. तर इथं बघू शकता आम्ही सगळी फॅमिली गाडीमध्ये बसलेलो आहोत. अशा पद्धतीने मस्तपैकी एन्जॉय करत आहोत सगळेजण. आता आम्ही निघालेलो आहे स्टॅच्यूजवळ. तर इथे बघू शकता आरोग्यवन म्हणजे जायचं प्रयत्न आणि अशा पद्धतीने आम्ही वगैरे करतो. खरंच इथे बघा किती मस्त असं पाण्याचं गार्डन बनवलेलं आहे. तर जाताना पूर्णपणे हे सगळं पाहण्यासारखे ठिकाण आहेत. खरंच खूप मस्त वाटलं. त्यानंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर हे नारळाची झाडे बघितले. पहिल्यांदा आश्चर्यचकितच वाटले. पहिल्यांदा वाटलं की हे काय आहे, तर ते लायटिंगचे नारळाचे झाड आहेत. तर आता आम्ही आलेलो आहे जवळ स्टॅच्यूच्या. तर तुम्ही बघू शकता की लांबूनच हा स्टॅच्यू किती मोठा दिसतो आणि जगातला सगळ्यात मोठा असलेला हा स्टॅच्यू आहे वल्लभभाई पटेल यांचा आणि गुजरातमध्ये आहे तो. नक्की एकदा भेट द्या. तर आम्हीही पहिल्यांदाच चाललेलो आहे. तर या अशा पद्धतीने लांबून हा स्टॅच्यू असा दिसतो. आणि आता आम्ही स्टॅच्यूच्या जवळ आलेलो आहे. जेव्हा आपण त्याच्याजवळ जातो तेव्हा आपण त्यांच्या नखाच्या देखील खाली असतो, एवढा मोठा हा स्टॅच्यू बांधलेला आहे. थोडं पुढं गेल्याच्या नंतर इथे खाण्यापिण्यासाठी काही वस्तू वगैरे होत्या. तर आम्ही काही पाण्याचे बॉटल्स वगैरे घेतल्या, कारण की आतमध्ये हे काही खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन देत नाही, फक्त बॉटल वगैरे आपण घेऊन जायची. आणि आम्ही इथे तिकीट काढलं आणि अशा पद्धतीने लाईन होत्या. तर अशा पद्धतीने आम्ही लाईन पूर्णपणे पार केल्या. तर तुम्ही बघू शकता. आणि बुजुर्ग लोकांसाठी इथे सोय केलेली होती. त्यांना डायरेक्ट स्टॅच्यूपर्यंत गाडी होती, जीप वगैरे होता. तर त्यांना सगळ्यांना जीपमध्ये नेऊन सोडलं. आणि इथे होती चेकिंगसाठी लाईन. तर आम्ही निघालो आता चेकिंगसाठी. तर चेकिंगसाठी आम्ही पर्स वगैरे आमच्या ठेवल्या आणि लेडीजने आम्हाला चेकिंग वगैरे केलं. या अशा पद्धतीने सगळ्यांची चेकिंग वगैरे होत होती. तर माझंही त्यांनी चेकिंग केलं आणि त्यानंतर निघालो चेकिंग काउंटरच्या बाहेर. आणि थोडंसं पुढं गेल्याच्यानंतर एक पाण्याचं ठिकाण होतं. खरंच खूप मस्त होतं आणि बघण्यासारखं होतं, पण त्याला हात लावायचं परवानगी नव्हती, कारण की ते खूप सिक्युरिटी गार्ड्स होते. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खरंच खूप मस्त आणि फोटो वगैरे काढण्याचं हे ठिकाण आहे. पूर्णपणे पाण्याचं ठिकाण आहे. तर इथे लहान मुलं खूप उत्साहित होतात, खूप खेळावं असं वाटतं त्यांना पाण्यामध्ये, पण जाऊन देत नाही पाण्याजवळ. तर जे काय आहे आपण लांबून बघायचं आणि फोटो वगैरे काढायचं, फक्त एवढंच. त्यानंतर आम्ही थोडंसं पुढं निघालो आणि बुजुर्ग लोकांसाठी ही गाडी वगैरे होती. ज्यांच्याकडे लहान मुले आहेत त्यांच्यासाठी ही गाडीचा उपयोग होतो. तर आम्ही निघालो पाय. आपल्याला पाय चालायची तर गरज नाही आहे. आपल्यासाठी पण सोय केलेली आहे. आपल्यासाठी स्लाईड्स आहेत ज्या आपोआप पुढे चालतात. इथे बघा, या डोंगरात मस्तपैकी स्टॅच्यू ऑफ युनिटी असं नाव लिहिलेलं आहे आणि रात्रीचं त्याच्यामध्ये लाईटिंग लागते आणि खरंच खूप छान वाटतं बघायला. तर तुम्ही बघा, अशा लांबून असा स्टॅच्यू दिसतो. तर त्या साईडने आपल्याला जायचं आहे. पूर्णपणे स्लाईड आहे जाण्यासाठी, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. पाय चालायचं तर तुम्ही पाय चालू शकता. या अशा पद्धतीने आहे स्लाईड. पूर्णपणे जास्तोपर्यंत पूर्णपणे स्लाईड आहे. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आता आम्ही या स्टॅच्यूच्या जवळ आलेलो आहे बऱ्यापैकी. आणि इथं व्ह्यू बघा तुम्ही कसा झालेला आहे, एकदम निळभोर आकाश. खरंच खूप मस्त वाटलं. आणि आता आम्ही स्टॅच्यूच्या पूर्णपणे जवळ आलेले आहे. इथे पाण्याची वगैरे सोय आहे, आतमध्ये पाणी वगैरे फ्री मिळतं.
तर आता आम्ही अशा पद्धतीने आलेले असायचे. तुम्ही बघू शकता साईडनं तिचे जीप वगैरे चाललेले आहेत. ते बुजुर्ग लोकांसाठी त्याची सोय केलेली आहे. तर अशा पद्धतीने मी आलेले आहे पुढे. नाही पा, तर हा स्टॅच्यू तुम्ही बघा किती मोठा आहे. लांबूनच याले फोटो वगैरे काढता येतात, जवळून गेल्याच्यानंतर काही फोटो वगैरे काढता येत नाही. तर फक्त जवळ गेल्यावर आपण त्यांच्या पायापर्यंतच जाऊ शकतो, छातीपर्यंत पण जाऊ शकतो, पण त्यासाठी पण खरंच खूप पैसे असतात, खूप पैसे भरावे लागतात. वरतून व्ह्यू बघायला खरंच खूप मजा येते, पण सध्या तरी खालूनच आम्ही सगळा व्ह्यू बघितला पायापासूनच. ते अशा पद्धतीने सगळा व्ह्यू आहे. बघा साईडला किती मस्त असा व्ह्यू आहे. पाण्याची वगैरे साईडला सोय वगैरे आहे. तर आता आम्ही पुढे निघालेलो आहे. इथे दिलेलं आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. त्याच्या आतमध्ये वल्लभभाई पटेल यांची पूर्णपणे माहिती दिलेली आहे. पूर्ण माहिती दिलेली आहे. पूर्ण AC मध्ये हा रूम बांधलेला आहे. खरंच खूप मस्त वाटतं बघण्यासाठी. तर सगळेजण निघाले आहेत आता स्लाईडने वरती. आम्हीही निघालेलो आहे. वरती पाहण्यासारखं फक्त गार्डनच आहे. आणि इथून तिथून पूर्णपणे आपण या स्लाईडनी जाऊ शकतो. पायी चालायची आपल्याला गरजच नाही आहे. हे बघू शकता किती छान वाटतं, एकदम हिरवळ. सगळेजण इथे मस्तपैकी आनंद घेतात येऊन. तुम्हीही एकदा नक्की या, नक्की एकदा आनंद घ्या. इथे साईडला आहे फोटो काढण्याचं ठिकाण, आपण फोटोही काढू शकतो. नंतर अजून एक स्लाईड आहे. तर आम्ही आलो अशा पद्धतीने वरती. तर तुम्ही बघू शकता आम्ही त्यांच्या नखापर्यंतच जाऊ शकतो किंवा त्यांच्या बुटापर्यंतच शक्यतो. बघा एवढीच उंची आहे. तर अशा पद्धतीने आमची पूर्ण फॅमिली फिरून आलो. तर बघण्यासारखं काय जिथे इतकं छान आहे ना की दिवसा आहे ना बघण्यासारखं काहीच नाही. दिवसा फक्त आपल्याला एक ब्लॅक कलरचा पुतळा दिसतो, पण रात्रीची लायटिंगमध्ये खरंच खूप हा पुतळा एकदम छान दिसतो. तुम्ही जर कधी आलात तर रात्रीचंच या, रात्रीचंच बघण्यासारखं आहे. कारण रात्रीचं पूर्णपणे लायटिंग लावतात याच्यामध्ये. लायटिंग लावून आता मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर बघा ह्या अशा पद्धतीने पूर्णपणे लायटिंग लागते याच्यामध्ये. ह्या पुतळ्यामध्ये पूर्णपणे सगळे नेते वगैरे दाखवलेले आहेत लायटिंगवर लावून. खरंच खूप मस्त होतं. तरी वल्लभभाई तेव्हा ते नाव रात्रीचं कसं चमकते, स्टॅच्यू ऑफ युनिटी. आता बघा आपला भारताचा झेंडा वगैरे नकाशा वगैरे आलेला आहे. वल्लभभाई पटेल यांचं पूर्णपणे पोशाख इथे दाखवण्यात येईल. त्याचबरोबर तुम्ही बघता की आपल्या भारताचा पट्टा आलेला आहे झेंड्याचा. खूप असं मस्त बनवलेलं आहे. काही नक्की एकदा भेट द्या सगळ्याला. तर शेवटपर्यंत तुम्ही बघा. लायटिंग खरंच खूप छान केलेली आहे. सोबतच साईडला गाड्या वगैरे पण ठेवलेल्या होत्या. ज्यांना घरी जायचं आहे ते घरी त्या गाड्यांवर बसमध्ये जाऊ शकतात. अशा पद्धतीने रात्रीचं बघण्यासारखं आहे. कारण रात्रीचं पूर्णपणे हा पुतळा एकदम छान दिसतो. अशा पद्धतीने खरंच फार भारी वाटलं बघताना. तर अशा पद्धतीने त्यांचा पूर्ण पोशाख आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर याच्यात दाखवलेले शाहू महाराज तुम्ही बघू शकता. बघ सगळे नेते वगैरे याच्यात दाखवलेले आहेत. तर नक्की एकदा गुजरातला आल्याच्यानंतर एकता नगर या ठिकाणी जाऊन भेट द्या. जंगल सफारी, त्याचबरोबर वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी, मोदी सरकारचं साम्राज्य खरंच खूप छान बनवलेलं आहे. नक्की एकदा भेट द्या. तर भेटूयात अशाच एका आपण नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.